ओके. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत. ऑरा म्हणजे काय? रेकीमध्ये आपल्याला फर्स्ट लेवललाच ऑरा शिकवला जातो. हा ऑरा कसा बघायचा? त्याचबरोबर स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा? इतरांचा ऑरा क्लीन कसा करायचा? ऑरा क्लीन केल्यामुळे काय बेनिफिट्स मिळतात आपल्याला स्वतःला? हे सगळे जाणून घेणार आहोत आपण आजच्या या सेशनमध्ये. ठीक आहे? त्याचबरोबर मेडिटेशन कसं करायचं नक्की? का बरं मेडिटेशन करताना आम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतात? बरोबर ना? आहे ना तुमच्या मनामध्ये कुठेतरी, मॅडम मेडिटेशन करायला बसलो रे बसलो की काहीतरी प्रॉब्लेमच येतात. हे काय येतात प्रॉब्लेम ते सगळं आता आपण जाणून घेऊया. ठीक आहे? चलो. आणि आज माझा आवाज थोडासा लहान असणार आहे. समजून घ्या, थोडीशी सर्दी झाली. चलो स्टार्ट करूया आपण. सो एक इमेज दाखवते तुम्हाला. व्यवस्थित बघा जरा. या इमेजमध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर एक साधू संत आहेत आणि त्याचबरोबर आपली एक ह्युमन बॉडी आहे. जे साधू महाराज बसलेले आहेत त्यांच्या डोक्याभोवती बघा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. तर त्यांच्या डोक्याभोवती एक ब्लर असं व्हाईट प्रकाशाचं वलय दाखवलं जातंय, राइट? त्यालाच म्हणतात ऑरा. म्हणजेच ऑरा म्हणजे काय? तर आपल्या शरीरातून बाहेर बाहेर पडणारी व्हायब्रेशन. मग हे व्हायब्रेशन काहींचे पॉझिटिव्ह असतात, काहींचे निगेटिव्ह असतात. मग आता हे कसं ओळखायचं बरं? आपल्या सामान्य डोळ्यांनी हे आपण नाही ओळखू शकत. पण जे सत्पुरुष होते, ज्यांना काही दिव्य दृष्टी प्राप्त होती, तर ती माणसं हे लगेच ओळखतात, की एखाद्या माणसाचा ऑरावरून ते एखाद्याचा स्वभाव ओळखायचे, की हा व्यक्ती कसा असेल, कपटी प्रवृत्तीचा असेल, की मन मोकळा असेल, हे सगळं ऑरावरून ओळखलं जायचं. ठीक आहे? आता आपण या ऑराची लक्षणं बघूया, काय आहेत नक्की? आणि मग तुम्ही ओळखा तुमचा ऑरा कसा आहे. तुम्ही जज करायचंय. की माझा ऑरा कसा आहे, मी कुठल्या प्रवृत्तीची आहे. ठीक आहे? आता आपण जाणून घेऊया एक्झॅक्टली ऑरा म्हणजे काय? या इमेजमध्ये बघा तुम्ही, संत महात्म्यांच्या डोक्याभोवती पांढरा शुभ्र अशा प्रकाशाचं एक वलय दिसतंय. त्यालाच ऑरा म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला आभामंडळ म्हणतात. बघा आपण रोज अंघोळ करतो, बरोबर ना? आपण सगळेच रोज अंघोळ करतो. छान-छान खातो, पितो, सगळं करतो. तरी सुद्धा आपण आजारी पडतो. काय बरं याचं कारण असू शकेल? सगळं छान खातोय, आहार चांगला आहे, सगळं चांगलं आहे. त्याच्या पलीकडे आपण काय करत नाही त्याबद्दल जाणून घेऊया. आपण आपला ऑरा क्लीन कधी करत नाही आणि त्यामुळे आपला ऑरा दूषित झाल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. आपल्या शरीराभोवती जे ऑरा आहे, तो क्लीन करणं खूप खूप गरजेचं आहे. आता हा ऑरा का बरं क्लीन करायचंय? आपल्याला रोज कामानिमित्त बाहेर जावं लागतं, की सगळे अंबानी, टाटा अंबानी आहेत तिथे बसलेत. जावं लागतं ना आपल्याला? येस. मग कामानिमित्त आपल्याला बाहेर जावं लागतं, आपल्याला जॉब करावं लागतं आणि त्यामुळे असंख्य लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण येतो. बरोबर ना? मग या असंख्य लोकांमध्ये सगळ्याच व्यक्ती चांगल्या प्रवृत्तीच्या असतात का? नाही. काही व्यक्ती फार छान पॉझिटिव्ह असतात, तर काही फार निगेटिव्ह असतात. मग आता कसं ओळखायचं बरं? पॉझिटिव्ह कोण आहेत, निगेटिव्ह कोण आहेत? त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. बरं त्याआधी सगळ्यांनी तुमचे छान हसरे चेहरे दाखवा. एक पॉझिटिव्ह एनर्जी मला सेंड करा. येस. शो युअर थंब. व्हेरी गुड. चलो. एक स्क्रीन दिसली दुसरी स्क्रीन बघतेय. इकडे काहींचे चेहरे आहेत, काहींचे डोर क्लोज आहेत. ओके. चलो. मे बी त्यांचा काहीतरी इश्यू असेल. नो प्रॉब्लेम. आपण पुढे जाऊया. पण आपण नेहमी व्हिडिओ ऑन करून बसायचं. आपल्यामधला कॉन्फिडन्स वाढतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात. ठीक आहे? आता आपण बघूया, की कसं ओळखायचं बरं पॉझिटिव्ह ऑरा कोणाचा आणि निगेटिव्ह ऑरा कोणाचा आहे. बघा आता तुम्ही स्वतःला जज करा ह्याच्यामध्ये. ज्या लोकांचे व्हायब्रेशन खूप वीक असतात, त्यांचा ऑरा वीक असतो. ज्या लोकांचे व्हायब्रेशन खूप स्ट्राँग असतात, त्यांचा ऑरा खूप स्ट्राँग असतो. आता हे कसं ओळखायचं? तुमच्यामध्येच असा एक माणूस लपलेला आहे, दडलेला आहे. ठीक आहे? आता आपण ते जाणून घेऊया. कसं ओळखायचा? कधीतरी असं होतं ना, की आपण एवढं निगेटिव्ह फील करतो, की वारंवार वाईटच बोलतो, निगेटिव्हच बोलायला सुरुवात करतो.
कधी कोणाला कॉम्प्लिमेंट देत नाही. किती एखाद्याने छान कामगिरी केली तरी त्याच्याबद्दल 2 चांगले शब्द सुद्धा तोंडातून येत नाही. बरोबर ना? कॉम्प्लिमेंट्स देताना कंजूसी करतात. ज्या काही गोष्टी फ्रीमध्ये आपल्याला देता येतात, त्या सुद्धा देताना विचार करतो 10 वेळा. जसं की आता माझ्या अ, डे 1च्या जेव्हा डे 1चा आपला सेशन होता, मी सगळ्यांना सांगितलं, की ज्यांना कोणाला तुमचं काय मत असेल, ते तुम्ही तिथे मांडायचंय. त्यातल्या 30-40 लोकांनी आपलं मत मांडलं. समजून जायचं, की यांचा ऑरा स्ट्राँग आहे. एखाद्याला कॉम्प्लिमेंट्स देणं, मग ते चांगलं असेल तर चांगल्या पद्धतीने व्हॉटएव्हर, पण ते देणं गरजेचं आहे. सो हे आपल्याकडून होणं गरजेचं आहे. समजून जायचं या व्यक्ती पॉझिटिव्ह ऑराचे आहेत. यांचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह आहे. आणखीन काय असतं, तर त्यांच्या सानिध्यात असल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह फील होतं. असं वाटतं यांचं बोलणं संपूच नये, ऐकत राहावं, ऐकत राहावं, ऐकत राहावं. समजून जायचं की या लोकांचा ऑरा खूप स्ट्राँग आहे, यांचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह आहे. एखाद्याला छान गाईडन्स करणं, मार्गदर्शन करणं, एखादा पुढे जात असेल तर त्याला एन्करेज करणं, की "येस, जा आणखीन पुढे तू. तुझी आणखीन छान प्रगती झाली पाहिजे." ओके. त्याचबरोबर हे झालं पॉझिटिव्ह. आता वीक व्हायब्रेशन म्हणजेच काय? तर मी सांगितलं थोडक्यात, की निगेटिव्ह वारंवार बोलणं. त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट्स तर सोडा. पण त्याने चांगलं काम केलं, तरी तू हे का केलं? त्याच्याबद्दल हजार प्रश्न विचारणं. काय गरज होती तुला? हे काम केल्यामुळे असं-असं होतं. म्हणजे त्याचे साइड इफेक्ट सांगायचे. आपल्याच्याने तर चांगलं काय होत नाही, पण उगीचच त्याचे साइड इफेक्ट सांगायला सुरुवात करायची. आणि एखादा जर चांगलं काम करत असेल, तर त्याला अडवायचं. वारंवार तुमचं जे काही दुखणं आहे, ते दुसऱ्यांना सांगायचं. असतं ना तुमच्या मैत्रिणींमध्ये पण अशी सवय असेल ना? सकाळी-सकाळी तुमचं काम आवरलं, नवरे कामाला गेले, की कॉल चालू. "अगं, माझ्या लाईफमध्ये आज असं झालं, माझ्या लाईफमध्ये आज तसं झालं." म्हणजे याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांची निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये ओढावून आणताय. आणि नंतर आपल्याला असं आढळतं, अरे, तिचे जे तिच्या मध्ये जे दुःख चाललेले आहेत, जी काही कारणं आहेत तिच्या दुःखाला जबाबदार, ती आता माझ्या आयुष्यामध्ये पण घडत आहेत. का असं? बिकॉज लाइक अट्रॅक्ट्स लाइक. तुम्ही जे बघाल, तुम्ही जे फील कराल, तुम्ही जे ऐकाल, तेच तुमच्याकडे येतं. आणि ते कसं येतं? मल्टिपल होऊन. आणि म्हणूनच कुठली एखादी स्त्री हां, आपल्याकडे मन हलकं करायला, त्यांचं दुःख हलकं करायला त्या लोकं येतात. पण ते दुःख किती दिवस आपण ऐकायचं? की तिला दुःख सांगून तिला आपण अबला करायची, की तिला सक्षम करायचं? हे सुद्धा आपल्या हातात आहे ना. त्यापेक्षा तुम्हाला छान तिला गाईडन्स करता येईल, की रोज-रोज तुझं दुखणं किंवा तुझं जे काही आहे अ, तुला त्रास आहे, तो बोलण्यापेक्षा किंवा तो व्यक्त करण्यापेक्षा त्याच्यातून बाई सोल्युशन काढ तू काहीतरी. मग काय होतं? ती पण दुःखी, आपण पण दुःखी, सगळे दुःखी राहू. त्यापेक्षा याच्यातून काहीतरी सोल्युशन काढणं हे उत्तम आहे की नाही सांगा मला? ओके. सो त्यामुळे जर असं कोण व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तर बेस्ट सोल्युशन आहे, की त्याच्यातून काहीतरी त्यांना मार्ग दाखवा, त्यांना सक्षम बनवा आणि तुम्ही सुद्धा तुमचा ऑरा क्लीन करा. आता हे झालं ऑराबद्दल. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, या सृष्टीमध्ये 2 प्रकारची माणसं आहेत. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. पण यापैकी जेव्हा आपण जास्त निगेटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, तेव्हा काय होतं? आपला ऑरा निगेटिव्ह होत जातो. का बरं? आपल्याला मेडिटेशनची सवय नसते. आहे का मेडिटेशन करण्याची सवय कोणाला? जास्त रोज रेग्युलर. जवळ-जवळ 4-5 वर्षांपासून ते रेग्युलर मेडिटेशन करतात. असं कोण आहेत का? नाही. आपल्याला इतरांना कॉम्प्लिमेंट्स देण्याची सवय नसते. आहे का? आपण आपला ऑरा क्लीन करत असतो. हे आपण केलेलं आहे का? नाही. आपण आपली निगेटिव्हिटी रिमूव्ह करत असतो. हे केलंय का कोणी अजूनपर्यंत? नाही. आणि त्यामुळे आपला ऑरा क्लीन होत नाही आणि त्यामुळे काय होतं, ऑरा क्लीन नसल्यामुळे एखाद्याची निगेटिव्हिटी जर हवी असेल, जास्त प्रमाणात असेल, तर ती आपल्या चक्रांमध्ये प्रवेश करते. जसं की चक्रांचं सेशन मी तुम्हाला काल सांगितलं. आणि चक्रांमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या चक्रांमध्ये ती प्रवेश करते, त्या चक्रांसंबंधी आपल्याला एखादा आजार निर्माण होतो. त्याचबरोबर त्या चक्रांसंबंधी आपल्याला काहीतरी निगेटिव्हिटी येते. क्लिअर? ओके.
आता त्याचं एक उदाहरण सांगते. आपण लग्न समारंभाला जातो किंवा एखाद्या छान मोठ्या समारंभाला जातो आणि लेडीज मुख्यतः छान मेकअप, गेटअप वगैरे करून अटायर आपलं सुंदर असतं आणि एखाद्याने आपल्याला कॉम्प्लिमेंट्स दिले, की आपल्याला फार आवडतं. पण मला सांगा सगळेच आपल्याला कॉम्प्लिमेंट्स देणारे चांगल्या चांगल्या प्रवृत्तीचे असतात का? मनापासून कॉम्प्लिमेंट्स देतात का? नाही. काहींमध्ये जेलसी प्रवृत्ती असते. काहींमध्ये तो एक टॉन मारलेला अशा पद्धतीचे ते कॉम्प्लिमेंट असतं, बरोबर ना? काहींमध्ये जेलसीची भावना असते, मग ती आपल्याकडे ती फेकली जाते. आणि मग घरी आल्यानंतर जेव्हा आपलं बाहेर कौतुक केलं जातं, घरी आल्यानंतर तुम्ही सगळे अनुभव तुम्ही कोणी ना कोणीतरी याचा अनुभव घेतला असेल, की थोडंसं डोकं जड होणं, आल्यानंतर थोडंसं असह्य वाटणं, असं फील करतो आपण, बरोबर ना? याचाच अर्थ, की त्या व्यक्तीमध्ये एवढी निगेटिव्हिटी होती आणि तुमच्यामध्ये तुमचं शरीर तेवढं पॉझिटिव्ह नसल्याने, सक्षम नसल्यामुळे ती निगेटिव्हिटी तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे त्या-त्या वेळेला तुम्हाला तो त्रास होतो. मग आता काय करायचं मॅडम? एखाद्याचं दुखणं ऐकायचं नाही का आपण? किंवा छान बनून जायचं नाही का आपण? असं कोण बोललंय का? लेडीजचा तर हक्क आहे तो छान दिसणं, छान नटून-थटून मेकअप करून जाणं, बरोबर ना? पण करायचंय काय आहे आपल्याला? आपला ऑरा क्लीन करायचंय. त्याचबरोबर आपल्याला आपले व्हायब्रेशन पॉझिटिव्ह ठेवायचे आपले 7 चक्र त्यांना क्लीन्स करायचे. जेवढं तुम्ही जास्त पॉझिटिव्ह राहाल, तेवढं तुम्हाला या नकारात्मक शक्ती, निगेटिव्हिटी किंवा एखाद्याचा वाईट ऑरा तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करत नाही. तुम्हाला काहीच हानी पोहोचवू शकत नाही. पण हे केव्हा पॉसिबल होतं? जेव्हा तुम्ही सतत 2 ते कमीत कमी 2 ते 3 वर्षांपासून मेडिटेशन करत असाल तर. स्ट्राँग राहत असाल तर. काही लोकांबद्दल गॉसिपिंग करत नसाल तर. ठीक आहे ना? तर या गोष्टी तुमच्या बाबतीत होतात. काही बॅक बिचिंग करत नसाल तर. पण याच गोष्टी जर तुम्ही करत असाल आणि तुमचा ऑरा दूषित झालेला असेल वारंवार, या ना त्या कारणामुळे तुम्ही आजारी पडत असाल किंवा काही डॉक्टरचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तुमचा आजार डिटेक्ट होत नाहीये, तर समजून जायचं की तुमच्यावर कुठेतरी निगेटिव्हिटी हावी झालेली आहे. एखाद्या निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही अडकलेला आहात. इथपर्यंत क्लिअर आहात? आहे? मग आता काय करायचंय? जसं मी सांगितलं तुम्हाला, आपलं मेडिकल सायन्स फिजिकल ऑटोनॉमीवर काम करतं. त्यामुळे तिथे कुठेही तुम्ही म्हणालात, "मला चक्रांचं एक्स-रे काढून द्या." देईल का कोण डॉक्टर? नाही. पण डॉक्टरांनी हे एक्सेप्ट केलेलं आहे. जसं की आता डॉक्टरांचा सिम्बॉल पण बघा कुंडलिनीचा सिम्बॉल आहे. जर या मेडिकल फील्डमधलं कोण असेल, तर त्यांना मे बी हे माहीत असेल. सिम्बॉल सुद्धा कुंडलिनी मधला आहे. म्हणजेच हे चक्र आपल्या शरीरामध्ये रंगांच्या सहाय्याने ऊर्जेचं काम करीत असतात. आणि आता आपल्या शरीरात आपला ऑरा जो आहे, हा ऑरा आपल्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल लेव्हलला शो करतो. याचा अर्थ काय? तुमचा ऑरा दूषित झालेला असेल, तर कसं कळणार? तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये असणार, तुम्ही काहीतरी वाईट विचारांमध्ये असणार. तुमची बॉडी, तुमच्या बॉडीचे व्हायब्रेशन, बॉडी लँग्वेज पण तशीच असणार. समजून जायचं की तुमचा ऑरा दूषित झालेला आहे. तुमचे इमोशनल कंडिशन तुमच्या अप्स डाउन झालेले असणार. आणि म्हणूनच काय होतं, तर आपण सेम ऑरा असलेल्या माणसांकडे अट्रॅक्ट होतो. लाइक अट्रॅक्ट्स लाइक. जसं की एखाद्या लेडीजची साडी आपल्याला आवडली, की आपल्याला त्याच-त्याच साड्या दिसायला लागतात, बरोबर ना? आपल्याला ती गोष्ट एवढी मनापासून आवडते, की त्याच-त्याच सगळीकडे दिसायला लागतात. तसंच जी लोकं आपण स्वतः अट्रॅक्ट करतो आपल्याकडे, तीच लोकं आपल्या अवती फिरायला सुरुवात करतात. मग मे बी कुठेतरी तुम्ही Facebookवर एखादी ॲड बघणार, त्याच तुम्हाला ॲड सतत दिसायला लागणार. तुम्ही एखादा व्हिडिओ बघणार YouTubeवर, सेम त्याच लेव्हलचे व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागणार. बरोबर ना? सो यासाठी आपल्याला काय करायचं आपला ऑरा स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे. आपली ही निगेटिव्हिटी आहे ती चक्रांद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करते आणि म्हणूनच त्याला डिटॅच करण्यासाठी या चक्रांना क्लिन्झिंग करणं आवश्यक आहे. आपल्या ऑराला क्लीन्स करणं आवश्यक आहे. आता ऑराबद्दल एक उदाहरण देते. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा ऑरा. अजून देखील आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा ऑरा 200 फूट अंतरावर जाणवतो. तिथे पोहोचल्यानंतर खूप छान व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात. जर तुमच्यापैकी कोण तिथे गेलं असेल मे बी, तर त्यांनी याचा अनुभव घेतला असेल. गेलंय का कोण? गेलं असेल तर हँड रेज करा.
ओके, राजश्री मॅडम गेलेले आहेत. सो त्यांच्या 200 फूट अंतरावर सुद्धा तो ऑरा जाणवतो, तिथे फील होतो आपल्याला. म्हणजे बघा एखाद्याचा ऑरा किती स्ट्रॉंग असू शकेल. साधारण माणसाचा ऑरा किती असू शकतो? 1 ते 2 मीटर. बरोबर ना? मग आपल्याला ठरवायचंय आपला ऑरा आपल्याला कसा करायचाय, स्ट्रॉंग करायचाय की काय करायचंय? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणखीन एक सुंदर अशी पद्धत आहे, रिच्युअल आहे. मंदिरात गेलात जात एंट्री करण्याच्या आधी घंटा वाजवली जाते. काय आहे बरं त्याच्या मागचं आयोजन? त्या घंटेच्या नादामुळे आपल्या आपला सहस्रार चक्रामधला ऑरा आपला क्लीन होतो पूर्ण आणि त्यामुळे चांगल्या ऑरा घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. चांगले विचार घेऊन आपण त्या मंदिरात प्रवेश करतो. ठीक आहे? आपण लहान मुलांची दृष्ट काढतो. आपल्या आजी-आजोबांनी काढलेली असते. याचं काय आहे? मीठ आपण त्याच्यासाठी काय वापरतो? मीठ. बरोबर ना? सो मिठामध्ये काय प्रॉपर्टी आहे? कुठलीही निगेटिव्ह एनर्जी ॲब्सॉर्ब करण्याची प्रॉपर्टी आहे आणि म्हणूनच मिठाने आपण दृष्ट काढतो. पण आत्ताच्या सो कॉल्ड आया काय म्हणतात? "हे काय नवीन काढलंय तुम्ही, अंधश्रद्धा आहे." नाही. सो मिठामध्ये काय प्रॉपर्टी आहे? तर कुठलीही निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करण्याची प्रॉपर्टी आहे. म्हणूनच मॅक्सिमम ठिकाणी हे जाडं मीठ वापरलं जातं दृष्ट काढण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर आहे? आता आपला हा ऑरा क्लीन कसा करायचा? ते आपण जाणून घेऊया. रेडी आहात सगळे? त्याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला? हे तुम्ही नंतर करा घरी आरामात. ओके. पण त्याच्या आधी आपण ऑरा कसा क्लीन करूया हे बघूया. स्वतःचा ऑरा कसा क्लीन करूया ते बघूया. त्याआधी आपण ऑरा बघायला शिकूया का? प्रॅक्टिकल सेशन आवडेल? कारण सगळ्या गोष्टी रेकीमध्ये मी सांगितलं ना तुम्हाला प्रॅक्टिकल आहेत आणि मला प्रॅक्टिकल करून घ्यायला फार आवडतं. त्याच्यामुळे काय होतं दूध का दूध, पाणी का पाणी. मग आपल्याला पण मजा येते. रेडी आहात सगळे? सगळ्यांकडे नोटबुक आहे? ओके. त्याआधी थोडंसं मी तुम्हाला ऑराबद्दल आणखीन सांगते. हे आपण प्रॅक्टिकल करूया. अ, सगळ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगचा एक ऑरा असतो. ठीक आहे? जसे की तुम्ही तुमच्या हातामध्ये आता जे काही आहे, आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. या मोबाईलचा सुद्धा ऑरा आहे. माझ्याकडे ही बॉटल आहे. या बॉटलचा सुद्धा ऑरा आहे. माझ्याकडे हा पेन आहे. सो या पेनचा सुद्धा ऑरा आहे. सगळ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगचा एक ऑरा असतो. आता आपण स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा तो बघणारच आहोत. तर त्याआधी आपण ऑरा बघूया प्रत्येक आपण त्याचं एक प्रॅक्टिकल करूया. ठीक आहे? सो काय करायचंय तुम्हाला? इथे बघा. त्याआधी तुमच्याकडे नोटबुक आहे ना? चला नोटबुक काढा बरं. नोटबुकचं एक कोरं पेज घ्या, ब्लँक पेज घ्या. आता माझ्याकडे पण ब्लँक पेज बघावं लागेल मला. 1 मिनिटं. ओके. हां. एक ब्लँक पेज घ्या. हं. सपोज आता हे पेज आहे. ओके. त्याच्या मध्यभागी सेंटरला एक डॉट काढायचंय तुम्हाला. त्याला डार्क करायचं. दिसलं सगळ्यांना? हां. आता हे तुम्ही करा सगळ्यांनी. ओके. केला? चांगलं डार्क करा त्याला छानपैकी. ओके. झालं? झालं असेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके. झालं ना? हां. आता काय करा तुम्ही, त्या डॉटला बरोबर सेंटर भागी तुम्हाला बघायचंय.
बघा मी कशी बघते तसं तुम्हाला बघायचंय. या डॉटच्या बरोबर सेंटर पॉइंट मध्ये तुम्हाला बघायचंय आणि नोज टिपवर जाऊन तुम्हाला या डॉटला बघायचंय आणि त्या डॉटच्या अवतीभोवती एक व्हाईट प्रकाशाचं वलय दिसतंय काय तुम्हाला ते चेक करा. चला सगळ्यांनी चेक करा बरं. फोकस राहायचं आहे आणि त्याच्या अवतीभोवती व्हाईट प्रकाशाचं वलय दिसतंय का, ब्लर असं व्हाईट प्रकाशाचं वलय दिसतंय का ते चेक करा. थोडंसं फोकस राहावं लागेल तुम्हाला. ओके. राधा आहेत त्यांना दिसतंय. चिन्मय आहेत त्यांना दिसतंय. ओके. तुम्ही नाव चेंज करा. तुम्ही ना काय केलं, काही काही लोकांनी आपल्या आपापल्या मुलांची नावच ठेवलीत. हां, पूनम आहेत त्यांना दिसतंय. स्नेहल आहेत त्यांना दिसतंय. येस. अश्विनींना दिसलेलं आहे. व्हेरी गुड. येस. ठीक आहे. आता आणखीन एक प्रॅक्टिकल करूया. तुमच्या समोर हा डॉट आहे. त्या डॉटकडे फोकस करा. मी माझा कॅमेरा ऑफ करते. बघा बरं दिसतंय का? बरोबर ह्याच्या राउंड सर्कलमध्ये फोकस करा. एक व्हाईट प्रकाशाचं वलय दिसतंय का चेक करा. ओके. चला सगळ्यांचं रिप्लाय आलं. हो, येस दिसतंय. ओके. येस. क्लिअर आहे सगळ्यांचं? हां. तशाच प्रकारे जर आपण घरी आपल्या या बॉटलचा सुद्धा एक ऑरा आहे. जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं, तर हा ऑरा दिसतो. तशाच प्रकारे आपल्या सत्पुरुषांना, जे आपले संत महात्मे होते, त्यांना केवळ एखादी व्यक्ती दिसल्यानंतर ते त्याचा ऑरा चेक करायचं आणि मग त्यांना कळायचं या माणसाच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत. त्याला म्हणतात टेलिपॅथी, जे आपण रेकी सेकंड लेव्हलमध्ये शिकतो, की हा माणूस सध्या काय विचार करत असेल, वाईट विचार करतोय की चांगला विचार करतोय. ठीक आहे? त्याचबरोबर याचा ऑरा कसा आहे, त्या ऑरावरून कळतं, की हा माणूस चांगल्या प्रवृत्तीचा आहे की वाईट प्रवृत्तीचा आहे. ठीक आहे? सो आता आपण पुढे जाऊया. जाऊया का पुढे? येस. चला. आता आपल्याला हा आपला ऑरा क्लीन करायचा आहे. सो बघूया स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा? सेल्फ ऑरा क्लिन्झिंग. हां. एकच मिनिट हां. एकच मिनिट थांबा जरा. आता आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा ते शिकणार आहोत. ठीक आहे? सो त्याच्यासाठी आपल्याला काय-काय लागणार आहे? स्वतःचा ऑरा क्लीन करण्यासाठी? तर जाडं मीठ लागणार आहे. आपण जे जेवणामध्ये यूज करतो ते नाही, तर आपल्याला जाडं मीठ लागणार आहे. साबूत म्हणतात त्याला, साबूत मीठ. त्यानंतर एक बाउल लागणार आहे. कोणताही बाउल घ्या. काचेचा घ्या, कुठलाही मेटलचा घ्या, प्लास्टिकचा घ्या, कुठलाही घेतला तरी चालणार आहे. ठीक आहे? सो तुम्ही रिलॅक्समध्ये असाल तेव्हा ते करा तुम्ही तुमच्या घरामध्ये. आता फक्त इकडे लक्ष द्या. त्याचबरोबर मी एक तुम्हाला आता प्रोटेक्शन शील्ड दाखवलं, ते शील्ड लक्षात ठेवा. ठीक आहे? आहे सगळ्यांच्या लक्षात बरोबर? ओके. आता काय करायचंय तुम्हाला? तुमचा ऑरा क्लीन करताना स्वतःला मी जसं सांगितलं तेवढं तुम्हाला तेवढ्या वस्तू लागणार आहेत तुमच्या समोर. तुम्हाला जर आता करायचं असेल तर आता करा. नंतर रिलॅक्समध्ये करायचं असेल तर रिलॅक्समध्ये करा. ठीक आहे? आता जर तुमच्याकडे जाडं मीठ नसेल, तर मग राहू दे नंतर करा. पण जाडं मीठ, साबूत मीठ घरात असणं गरजेचं आहे. आणि सगळे जे रेकीचे साधक आहेत त्यांच्या घरामध्ये अर्धा किलो तरी कमीत कमी जाडं मीठ असणं, साबूत मीठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहीतच असेल, की ॲज पर वास्तुशास्त्र आपली जी फरशी आहे, ती आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने क्लीन करायची. त्याच्यामुळे काय होतं, तर जेवढे किटाणूज असतात, जेवढी निगेटिव्हिटी असते आपल्या घरामध्ये तेवढी निघून जाते. ठीक आहे? सो आता आपण बघूया काय करायचंय तुम्हाला. हं. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या, ऐकायचं असेल तर ऐका. नंतर वाटल्यास पॉज करून लिहिलात तरी चालेल. हं. स्वतःचा ऑरा क्लीन करणं. त्याच्यासाठी काय करायचंय? तुम्हाला रेकीला कॉल करायचंय. आता रेकीला कॉल करायचं म्हणजे काय करायचंय? तर रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. फॉर एक्झाम्पल मी स्वतःसाठी करते. मग मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी माझ्या मिस्टरांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे.
शरीरातून वर 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 अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ही झाली प्रार्थना. त्याच्याबरोबरच आधी तयारी करून ठेवायची. एक बाउल, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, ओके, हे सगळं तयारी करून ठेवायची. आता काय करायचं? मीठ किती टाकायचं? 1 स्पून, हां. नाहीतर पुन्हा तुम्ही मला विचारत बसाल, "मॅडम मीठ किती टाकायचं?" 1 स्पून टाका किंवा 2 स्पून टाका, चालणार आहे. आता काय करायचंय? बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या माझ्याकडे. मी थोडीशी मागे होते म्हणजे तुम्हाला पूर्ण दिसेल. हां, आता काय करायचंय तुम्हाला? आपल्या दोन्ही हातांमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं. मिठाचे दाणे घ्यायचे 2-3 मिठाचे दाणे घ्यायचे दोन्ही हातांमध्ये. हं. डोक्यापासून पायापर्यंत आपला ऑरा क्लीन करायचा आहे. डोक्यापासून पायापर्यंत. मग काय म्हणायचं? माझ्या आभा मंडळात, आता हातात मीठ घेतलं मी, बघा लक्षात घ्या. माझ्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्ण मला माझ्या हातांच्या मुठ्ठींमध्ये आलेली आहे. खाली जाताना आपल्याला हातांच्या मुठ्ठी करायच्या पायापर्यंत जाताना. ठीक आहे? परत एकदा ऐका. माझ्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णपणे माझ्या हातांच्या मुठ्ठींमध्ये आलेली आहे आणि खाली पायाजवळ जाताना हाताच्या मुठ्ठी करायच्या आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन संपूर्णतः नष्ट झालेली आहे. आपले हात झटकायचे. मीठ पाण्यात टाकायचं आणि हात झटकायचं. एकदाच मीठ पाण्यात टाकायचं. परत फक्त नुसते हात घ्यायचेत आता. फक्त अफर्मेशन द्यायचे. माझ्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णपणे माझ्या हातांच्या मुठ्ठीत आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झाले. हात फक्त झटकायचेत तुम्हाला आता. 3 वेळा करायचं आपल्याला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. आता काय करायचंय तुम्हाला? हे झालं आपलं फ्रंट साइडचा ऑरा आपण क्लीन केला. आपल्याला 4 साइडचा ऑरा क्लीन करायचा आहे. 4 साइड म्हणजे कोणत्या आपल्या? फ्रंट साइडचा, लेफ्ट साइडचा, राइट साइडचा आणि बॅक साइडचा. ओके. मी आता केवळ फ्रंट साइडचं तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला लेफ्ट साइडचा क्लीन करायचा आहे. सेम अफर्मेशन घ्यायचं. माझ्या लेफ्ट बॉडी पार्ट्समध्ये वरून हां, माझ्या लेफ्ट बॉडी पार्ट्समध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतील, निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्णपणे माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. क्लिअर? सेम राइट साइडचं. सेम करायचंय. आता आपल्या बॅक साइडला आपला हात पूर्ण जाऊ शकतो का? नाही. सो रेकीमध्ये एक सुंदर पद्धतीने सगळं छान केलेलं आहे, की रेकीमध्ये आपण कुठलीही गोष्ट घोषित करू शकतो. मग इथे काय घोषित करायचंय? मी माझ्या बॅक बॉडीला लिहून घ्या. मी माझ्या बॅक बॉडीला माझी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. मी माझ्या बॅक बॉडीला माझी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. ओके. आता पुन्हा मीठ घ्यायचं हातात किंवा नाही घेतलात तरी चालेल आणि पुन्हा माझ्या बॅक साइडच्या ऑरा मंडळामध्ये किंवा आभा मंडळामध्ये आता आपली जी आपण घोषित केली आहे, फ्रंट साइड आहे ती आपली आता बॅक साइड झालेली आहे. ओके. मग आपण अफर्मेशन देताना काय म्हणायचं? माझ्या बॅक साइडच्या आभा मंडळात किंवा बॅक बॉडीच्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णपणे या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. 3 वेळा करायचंय. प्रत्येक गोष्ट रेकीमध्ये 3 वेळा करावी लागते. जसं की आपण आभार पण 3 वेळा मानतो. थँक यू युनिव्हर्स, थँक यू, थँक यू, थँक यू. तसंच कोणतीही गोष्ट रेकीमध्ये 3 वेळा करायची आहे. कारण रेकीमध्ये किंवा न्यूमरोलॉजीमध्ये 3 या नंबराला विशेष महत्त्व आहे. 3 हा गुरुचा नंबर आहे. ठीक आहे ना? म्हणून 3 वेळा करायचंय. युनिव्हर्सला कुठलीही तुमची एखादी इच्छा युनिव्हर्सला सांगायची असेल, तर ती 3 वेळा बोलायची आहे. क्लिअर आहे? स्वतःचा ऑरा क्लीन करून. आणि त्यानंतर काय करायचं मग? ऑरा क्लीन करून झाला. फ्रंट साइडचा, लेफ्ट साइडचा, राइट साइडचा, बॅक साइडचा. आता काय करायचंय तुम्हाला? थँक यू युनिव्हर्स, थँक यू डिव्हाइन एनर्जी आणि थँक्स टू मी स्वतःचं सुद्धा आभार मानायचंय. थँक यू, थँक यू, थँक यू. मिठाचंच सॉरी, पाण्यामध्येच मीठ का टाकायचंय? कारण मिठामध्ये एकतर निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करण्याची प्रॉपर्टी असते आणि पाण्यामध्ये कुठली प्रॉपर्टी असते? की क्लिन्झिंग करण्याची प्रॉपर्टी असते. क्लिअर आहे सगळ्यांचं? त्यामुळे या 2 गोष्टी आपल्याला वापरायच्या. सो हे झालं स्वतःचा ऑरा क्लीन करायचा. स्वतःचा ऑरा क्लीन करून झाला आपला थँक यू बोललो. आता काय करायचंय?
निगेटिव्हिटीला डिस्कनेक्ट करणं फार फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. त्याला म्हणतात कॉर्ड कटिंग. लिहून घ्या शब्द. CORD कॉर्ड, CORD कॉर्ड कटिंग, CUTTING कॉर्ड कटिंग. आपल्याला कॉर्ड कटिंग करणं का गरजेचं आहे? कॉर्ड कटिंग म्हणजेच काय? तर जी काही निगेटिव्हिटी कोणाकडून तरी आलेली असेल तर ती रिमूव्ह व्हावी. आपला जन्म नाभीपासून झालेला असतो, बरोबर ना? आपण आपण आपल्या आईशी आपली नाळ जोडलेली असते, बरोबर ना? नाळ कनेक्ट झालेली असते आणि त्यानंतर आपण जन्माला येतो. तशाच प्रकारे या नाभीतूनच आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते किंवा निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते आणि आणि म्हणूनच आपली कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. आता जाणून घेऊया ती कॉर्ड कटिंग कशी करायची. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. 2 हात असे घ्या. 3 वेळा असे फिरवायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. लिहून घ्या वाटलं. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. म्हणजेच कोणाच्याही निगेटिव्हिटीमध्ये आपण अडकायचं नाहीये. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. माझ्याकडे लक्ष द्या आता. झालं? ओके. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे आणि आपल्या नाभीसमोर जाऊन 3 वेळा कट, कट, कट किंवा डिलीट, डिलीट, डिलीट बोलू शकता. ठीक आहे? ओके. इथपर्यंत क्लिअर असेल तर मला सांगा. हां. क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवला तर मला कळेल की क्लिअर झालं. ओके. थँक यू सो मच. आता आपण दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा ते बघूया. आता दुसऱ्यांचा म्हणजेच कोणाचा? रेकी लेव्हल 1 मध्ये तुम्ही फक्त ज्यांना टच करू शकता स्पर्शाने त्यांचाच ऑरा किंवा त्यांच्यासाठीच तुम्ही हीलिंग वापरू शकता. दूर असणाऱ्या व्यक्तींसाठी नाही. मग सेल्फ ऑरा, स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा आपण पाहिला. आता दुसऱ्यांचा ऑरा आपण क्लीन कसा करायचा ते बघूया. एकच मिनिट थोडंसं. ओके. सेम प्रोसिजर आहे. बघा जसं की आपल्याला आपल्या मुलाचा ऑरा क्लीन करायचा असेल, आपल्या मिस्टरांचा ऑरा क्लीन करायचा असेल तर काय? हां, एकच मिनिट. हां. आपल्या मिस्टरांचा किंवा मुलाचा ऑरा क्लीन करायचा असेल तर सेम. रेकीला कॉल करायचं, रेकीची प्रार्थना बोलायची आहे आणि त्यानंतर आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. त्यानंतर काय करायचंय? ज्यांचा ऑरा तुम्ही क्लीन करणार, सो त्यांचं सुद्धा आभार मानायचे. मग आपल्या मुलाचं असेल तर मुलाचं नाव घ्या. मिस्टरांचं असेल तर मिस्टरांचं नाव घ्या. तुमच्या एखाद्या मैत्रिणीचा ऑरा क्लीन करायचा असेल, तुमच्या शेजारीच राहत असेल ती, तर तिचं नाव घ्या, की मी XYZ पर्सनची आभारी आहे. हे त्याच्यामध्ये ॲड करायचंय आणि शेवटला जे आपण बोलतो, आभार मानतो, त्याच्यामध्ये सुद्धा तिचं नाव आलं पाहिजे. ठीक आहे? हां, आता काय करायचंय? तुमच्या मुलाला बसायला सांगायचे, डोळे बंद करायला सांगायचे त्याला आणि रेकीला कॉल करून घ्यायचे तुम्ही. आभार विधी करायचे आणि त्यानंतर दोन्ही हातांमध्ये थोडंसं मीठ घ्यायचंय आणि त्याचा फ्रंट साइडचा ऑरा क्लीन करायचा आधी 3 वेळा, लेफ्ट साइडचा, राइट साइडचा आणि त्यानंतर त्याला वळायला सांगायचंय आणि त्याचा बॅक साइडचा ऑरा क्लीन करायचंय. ठीक आहे? आणि मग तुम्हाला स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचंय म्हणून कॉर्ड कटिंग करायचंय. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. कट, कट, कट हे सगळं करणं गरजेचं आहे. खूप, खूप आवश्यक आहे. ठीक आहे? आता ते मिठाचं पाणी कुठेही घरात टाकायचं नाही, तर ते डायरेक्ट टॉयलेटमध्ये फ्लश करायचे किंवा जर बाहेर तुमच्याकडे नालं वगैरे असेल, तर तिकडे फेकून दिलात तरी चालेल. इथपर्यंत क्लिअर झालं? किती वेळा करायचंय? रेग्युलर जर तुम्ही केलात, तर तुम्हाला मॅक्सिमम खूप छान रिझल्ट मिळतील. पण कमीत कमी 21 डेज तरी तुम्हाला हे करायचंय. आणि नंतर मग आठवड्यातून एकदा, दोनदा तुम्ही केलात तरी चालेल. क्लिअर आहे? ओके. ओके. सगळ्यांना समजलंय का? ओके. सगळ्यांचं क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवा म्हणजे कळेल. ओके. थँक सो मच. सो आता आपण बघितलं स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा, त्याचबरोबर इतरांचा ऑरा कसा क्लीन करायचा याच्याबद्दल आज आपण जाणून घेतलं. आता आणखीन बघूया आपण. पुढचं एक सेशन घेऊया का? तुम्ही सांगा मला. मेडिटेशनचं सेशन घ्यायचं का? की बोर झालात? हां, मला जर कोणी सांगितलं तर बरं होईल. विद्या मॅडम काय करायचं, घ्यायचं की इथे एंड करूया? ऍक्च्युली मॅम ना मला पेशंट होता म्हणून मी हँड रेस केलं होतं.
ऍक्च्युली ते इव्हिनिंगला करायचं का मॉर्निंग, म्हणजे असं काय टायमिंग आहे का ऑरा क्लिन्झिंगचा? कधीही करायचंय, कधीही करायचंय. हा, काय करायचं, सेशन सेशन पुढचा घ्यायचा का मेडिटेशनचा? येस, तुमचे थंब दाखवलं तर मला कळेल. ओके, चला. आणि एक एनर्जी दाखवलत नाही मला, आपण छानपैकी हँड रब करूया. स्माइल ऑन युअर फेस. येस, थँक्यू सो मच. ओके, चला सुरू करूया मेडिटेशन. आता मला त्याच्यापैकी बरं, हा सेशन मी इथेच याचा व्हिडिओ इथे स्टॉप करते, म्हणजे 2 वेगवेगळे व्हिडिओ मी सेंड करते ग्रुपवरती, ठीक आहे ना? एकच मिनिट हा. सो हे आता आपण पाहिलं ऑरा म्हणजे काय, ऑरा क्लीन कसा करायचा, त्याचबरोबर स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा आणि इतरांचा ऑरा कसा क्लीन करायचा, हे आपण जाणून घेतलं. ठीक आहे. सो इथे आपला हा सेशन मी संपवते, रेकॉर्डिंग स्टॉप करते. सो थँक्यू सो मच.